स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याद्धियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता। स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याद्धियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करतो आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 31व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात। च स्वधर्मम अवेक्ष्य अपि विकम्पितुम न अर्हसि। ही धर्म्यात युद्धात क्षत्रियस्य अन्यत् श्रेयः न विद्यते। त्याचा अर्थ असा होतो की आणि स्वधर्माकडे पाहूनही स्वधर्मम अवेक्ष्य अपि, स्वधर्माचा विचार करताही आपला जो स्वधर्म आहे त्या धर्माचा विचार करताही विकम्पितुम न अर्हसि, कंपित होणं, व्याकुळ होणं, या युद्धापासून विचलित होणं योग्य नाही। आत्मस्वरूपाचा विचार तर सांगितलेलाच आहे, पण स्वधर्माच्या दृष्टीनं सुद्धा युद्धपरांगमुख होऊ पाहणं, युद्धापासून विचलित होणं किंवा हे घाबरणं, कंपित तू झालेला जो आहेस, हे व्याकुळ होणं, कंपित होणं योग्य नाही। कारण ही म्हणजे कारण धर्म्यात युद्धात, धर्मविहित युद्धापेक्षा, युद्धाशिवाय क्षत्रियस्य अन्यत् श्रेयः न विद्यते। क्षत्रियाला, क्षत्रियासाठी दुसरं काहीही हितकर नाही। धर्माला अनुकूल अशा युद्धाशिवाय क्षत्रियाला दुसरं कोणतंही कल्याणाचं साधन नाही, असा या श्लोकाचा काय आहे अर्थ आहे। भगवंताने आतापर्यंत परमार्थ तत्वदृष्टीनं विचार सांगितलेला आहे, परंतु इथून पुढे 8 श्लोकांमध्ये 31 ते 38 इथपर्यंत स्वधर्माकडे दृष्टी देऊनही शोक मोह करणं हे कसं अनुचित आहे आणि स्वधर्मरूप हे जे प्राप्त झालेलं युद्ध हे सोडणं कसं अनुचित आहे आणि लौकिक दृष्ट्याही ते कसं निंदनीय आहे, हे अर्जुनाला भगवंत आता समजावून सांगणार आहे। खरं तर हा विचार जो आता सांगणार आहेत हा प्रासंगिक असा विचार आहे। स्वधर्ममपि चावेक्ष्य, आताचा हा जो श्लोक आपण उच्चारला याच्यातील आपी, ही, या वचनांवरून ही गोष्ट काय होते स्पष्ट होते की हा प्रासंगिक तात्कालिक काय आहे उपदेश आहे। तसं तर भगवंताचं कोणतंही वचन हे केवळ तेवढ्या काळापुरतंच उपयोगी आणि अन्य काळात त्याचा उपयोग नाही असं नाही। ठीक आहे, इथं अर्जुन हा क्षत्रिय असल्यामुळं त्याला त्याचा स्वधर्म, क्षत्रियाचा स्वधर्म युद्ध करणं हे सोडून युद्धातून पळू पाहणं हे उचित नाही हे सांगतील। प्रत्येक प्राणी हा कोणत्या तरी वर्णाश्रमांतर्गतच येतो, त्याच्या वर्णविहित असलेलं जे कर्म आहे
ते सोडून पळू पाहणाऱ्याला हा उपदेश काय आहे? सार्वकालीन उपयोगीच आहे. असं नाही की केवळ ह्या आता 8 श्लोक जे पुढे येतील त्यांचा उपयोग केवळ त्या काळापुरताच होता आणि ती परिस्थिती जी उद्भवलेली होती तेवढ्यापुरताच तो उपदेश मर्यादित होता असं नाही. सार्वकालीनच उपदेश आहे. पण आत्मतत्व दृष्टीनं जो विचार सांगितला त्यापेक्षा हा जो उपदेश आहे हा थोडासा कसा आहे, निम्न स्तराचा असा आहे. मागं सांगितलेला उपदेश जो आहे तो अतिशय उच्च अशा स्तराचा आहे. आत्मसंबंधी सर्व ती काय होती, चर्चा होती. आत्मदृष्ट्या जरी विचार केला तरी तुझं हे शोक करणं उचित नाही, कारण तू जो शोक करतो आहेस तो अज्ञानामुळं करतो आहे. स्वतःला देह समजलेला आहे, दुसऱ्यांना देखील शरीर देहच तू मानतो आहेस. खरं तर तूही देह नाही आणि तेही देह नाही आहेत. या देहात वास्तव्य करणारा जो देही म्हणजे आत्मा तोच प्रत्येकाचं काय आहे, स्वरूप आहे. जे सर्वत्र सर्वही देही जयाकरिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. आणि तुझ्यात वास्तव्य करणारं तुझं स्वरूप तो जो आत्मा आहे तो कसा आहे, तुझ्या देहापुरताच मर्यादित नाही आहे, सर्वत्र आहे, सर्वांच्या देहात तोच आहे, विश्वात्मक तो आहे. आता मोठा विचार सांगितला. आणि आता ह्या 31 ते 38 या श्लोकांमध्ये स्वधर्माच्या दृष्टीनं भगवंत काय करणार आहेत, विचार सांगणार आहेत. भगवंत म्हणतात की आणि स्वधर्माकडे पाहू नये. आपला धर्म लक्षात घेतला तरी सुद्धा तो युद्धापासून विचलित होणं अजिबात योग्य नाही आहे. कारण क्षत्रियाला धर्मानुकूल असं जे युद्ध, त्या युद्धाशिवाय कल्याणाचं दुसरं कोणतंच साधन नाही आहे. वर्णाश्रम विहित त्या क्षत्रियाला कर्तव्य काय, युद्ध करणं. प्रसंग प्राप्त असेल तर ते युद्ध करणं, सततच युद्ध करणं असं नाही. पण ते जर प्रसंग तसा प्राप्त झालाच असेल आणि ते धर्म जर ते युद्ध जर कसं असेल, धर्मयुद्ध असेल, तर ते युद्ध करणं हेच कल्याणाचं कारण आहे. याच्याशिवाय क्षत्रियाला दुसरं कल्याणाचं साधन नाही आहे. आता हे जे युद्ध प्राप्त झालं होतं हे कसं होतं, धर्मयुद्धच होतं. यांनी आपण होऊन ते युद्धाला ते प्रवृत्त झालेले आहेत का, नाही. त्यांच्यावर ते युद्ध लादलं गेलं होतं. त्यांची संपत्ती, राज्य काय केलं होतं, अन्यायानं हडपलेलं होतं आणि ते पुन्हा मिळवण्याकरिता युद्ध करण्याशिवाय पर्याय नव्हता. बरं, भगवंताची त्यांना काय होती, अनुकूलता होती. भगवंत सहाय्यक होता की नाही. आणि सारथी शारंग धरू अर्जुनेसी, तो सारथीच झालेला आहे अर्जुनाचा. आणि मग असा असतानाही केवळ स्वजनांना पाहून मोहित झालेला तो अर्जुन आणि तो युद्धापासून पळू पाहतोय आणि शोकग्रस्त तो झालेला आहे. म्हणून धर्मदृष्ट्या देखील तुझं हे शोक करणं कसं उचित नाही, हेच काय करतायत भगवंत वेगवेगळ्या रीतीनं त्याला काय करतील, समजावून सांगतील की धर्माधी युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. धर्म जे युद्ध आहे, धर्मयुद्ध, त्या धर्मयुद्धाशिवाय क्षत्रियाला दुसरं कल्याणाचं साधन दिसत नाही. शास्त्रवचनं देखील आपल्याला अशी आढळतील की त्या युद्ध हेच क्षत्रियाचं काय आहे, परम असं कर्तव्य आहे. त्याला त्या युद्धाशिवाय दुसरं कोणतंही कर्तव्य नाही आणि कल्याणाचं साधन देखील नाही. क्षत्रियो ही प्रजारक्षण शस्त्रपाणी ही प्रदंडवान निर्जित्य परसैन्या निक्षितीम धर्मेण पालयेत. जे स्मृती ग्रंथ आहेत त्यामध्ये अशी वचनं आढळून येतात की क्षत्रियानं काय करावं, प्रजेचं पालन करावं. आणि ती प्रजापालन करण्याकरिता त्याला हातामध्ये शस्त्र घ्यावं लागतं, दंड घ्यावा लागतो. आणि हातात शस्त्र दंड धारण करून परसैन्याला पराजित करून न्यायानं त्यानं काय करावं, पृथ्वीचं पालन करावं. कारण ती जबाबदारी शास्त्राने त्याच्यावरती टाकलेली आहे. म्हणून त्या जबाबदारीला तो झटकू शकत नाही. आणि क्षत्रिय म्हटला की त्याला प्रसंग प्राप्त युद्ध करणं काय आहे, अपरिहार्य असं आहे. म्हणून त्यानं ते युद्ध केलं पाहिजे. त्याच्यासाठी ते युद्ध कल्याणाचं काय आहे, साधन आहे असं सांगितलेलं आहे. राज्ञ श्रेयस्करम परम, राजासाठी हे युद्ध करणं हे काय आहे, परम श्रेयस्कर आहे, परम कल्याणकारक आहे, अशी शास्त्रवचनं आपल्याला आढळतात. म्हणून भगवंत म्हणतात स्वधर्ममपि चावेक्ष,
स्वधर्माचा विचार केला तरी सुद्धा न विकंपितुम अर्हसि, तू हे विकंपित होणं, कंपायमान होणं, विचलित होणं हे काही योग्य नाही. कारण धर्मयुद्धाशिवाय अन्य काही क्षत्रियाला कल्याणाचं साधन नाही. तू अजूनी का न विचारिसी, काय हे चिंतितू आहासी, स्वधर्मू तो विसरलासी, तरावे जेणे. तू अजूनी का न विचारिसी, हे काय चिंतितू आहासी, जेणे तरावे तो स्वधर्मू विसरलासी. तू अजूनी का न विचारिसी, तू अजून या गोष्टीचा का विचार करीत नाही, तो स्वधर्मू विसरलासी. ज्याच्या योगानं तरुण जायचं, ज्याच्या योगानं या भवनी नदीतून तरुण जावं, त्या स्वधर्मालाच तू काय झालेला आहेस, विसरलेला आहेस. तू अजूनी का न विचारिसी, अजूनी, अजून म्हणजे अद्यापी. अर्जुना, तुला आत्तापर्यंत एवढं तत्वज्ञान सांगितलं, तू आपल्या कर्तव्याला जो विसरलेला आहेस, तर एवढं सांगितल्यानंतर तरी तू काय करावं, आपल्या कर्तव्याचा काय करावा, विचार करावा. तू अजूनही का न विचारिसी, तू अजून आणखी या गोष्टीचा विचार का करीत नाहीस. ठीक आहे, अगोदर युद्धाला इथं आपण आलो युद्ध करण्याच्या इच्छेनं. तू देखील सांगितलंस की सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापय मे अच्युत, हे अच्युता, हे भगवंता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये काय कर, उभा कर. उभा केला, त्यानंतर तू काय केलं, सैन्याचं निरीक्षण केलं, तर तुला त्या शत्रू सैन्यात शत्रू न दिसता सगळे आप्त स्वकीय नातेवाईकच दिसू लागले. तुला त्यांच्याप्रती काय झाला, मोह झाला, आणि त्या मोहापोटी तू तुझं कर्तव्य विसरलास आणि युद्ध टाळू पाहतोस. ठीक आहे ना, पण आता मी समजावून सांगितल्यानंतर तरी सुद्धा तू भानावर यायला पाहिजे. स्वकर्तव्याचा तुला पडलेला जो विसर आहे त्याची स्मृती तुला झाली पाहिजे. अजूनी, तू अजूनी का न विचारिसी, तू अजून तरी या गोष्टीचा का विचार करत नाहीस. काय हे चिंतितो आहासी, हे काय भलतंच चिंतन मनामध्ये करतो आहेस, विचार करतो आहेस. कारण भगवंताला ठाऊक आहे हा भलताच विचार मनामध्ये धारण याने केलेला आहे. आता सगळ्यांच्या कल्याणाचा विचार यानं सुरू केलेला आहे. यांना मारणं कसं अनुचित आहे, अयोग्य आहे, हे युद्ध कसं हिंसामय आहे, असा काय करतो आहे, हा विचार करतो आहे. आई वडील नाहीत का, एखादा आपला चांगला असलेला मुलगा जर कुसंगतीनं बिघडला तर त्याला काय करत असतात, समजावून सांगत असतात. त्याचा पिता त्याला विचारत असतो, काय विचारतो, अरे तू हे काय भलतंच आरंभलेलं आहेस, हे आपल्या कुळाला शोभणारं नाही, तू तुझ्यासारख्या शहाण्या माणसाकडून अशा वर्तनाची अपेक्षा नाही. असं तो बाप ज्याप्रमाणे त्या मुलाला काय करतो, विचारतो, त्याच्याशी बोलतो. अगदी त्या पद्धतीनंच भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत की हे भलतंच काय चिंतन तू आरंभलेलं आहेस, काय हे चिंतितो आहासी, काय हे चिंतन लावलंय. पहिल्या अध्यायात पाहिलं की नाही, सगळं प्रवचनच करतोय, पाप लागेल, असं होईल, तसं होईल, हे नरकाला जातील, वर्णसंकर घडेल, हे भलतंच काय करतो आहेस, तू चिंतन करतो आहेस. अरे स्वधर्म तो विसरलासी, तरावे जेणे, जेणे तरावे, ज्या योगे हा भवसागर तरुण जाता येणं शक्य आहे, असा तो स्वधर्मच तू काय झालेला आहेस, विसरलेला आहेस. स्वधर्म, स्वधर्म म्हणजे आपला धर्म, क्षत्रिय धर्म. या ठिकाणी स्व हा वर्णवाचक शब्द घ्यायचा आहे. स्वधर्म तो विसरलासी, तरावे जेणे, जेणे तरावे, ज्या योगे आपल्याला तरुण जाता येईल तो स्वधर्मच तू काय झालेला आहेस, विसरलेला आहे. वेदानं त्या त्या वर्णाला आणि त्या त्या आश्रमाला विहित असे जे कर्म सांगितलेले आहेत, वर्णाश्रम विहित कर्म, त्यालाच काय म्हणतात, धर्म असं म्हणतात. भगवंतानं
त्या त्या जीवाचं कल्याण होण्याकरिता त्याला त्याला अनुकूल, त्याच्या त्याच्या उद्धाराला अनुकूल अशी काही कर्म सांगितलेली आहेत. त्याला वर्णाश्रम विहित कर्म आपण म्हणतो, त्यालाच धर्म म्हणत असतात. लक्षात आलं? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण, आणि ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी हे 4 आश्रम. मग आपण कोणत्या वर्णात आणि कोणत्या आश्रमात आहोत याचा विचार करून आपल्याला वेदानं विहित म्हणून जे कर्म सांगितलेलं आहे त्यालाच काय म्हणतात? धर्म असं म्हणतात. हे पहा, धर्माच्या अनेक व्याख्या आहेत. इथं कधी सांगितलं असेल मी, सर्वमान्य एक व्याख्या आहे वैशेषिक दर्शनकार कणादांनी केलेली. यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म. ते म्हणतात की ज्याच्या योगे लौकिक अभ्युदय, अलौकिकही कल्याण, भौतिक उन्नती देखील, तुमचं सांसारिक कल्याण देखील होईल, आणि निश्रेयस म्हणजे मोक्षमार्ग देखील प्रशस्त होईल, पारलौकिक कल्याण देखील ज्यामध्ये निश्चित आहे, अशा गोष्टीला काय म्हणतात? धर्म. म्हणजे असे नियम की ज्या नियमांच्या पालनानं त्या जीवाचं इहलौकिक कल्याण होण्याबरोबरच पारलौकिकही कल्याण होईल, असं उभय कल्याण प्राप्त ज्याच्या योगे होईल त्याला काय म्हणतात? धर्म म्हणतात. धर्मामध्ये एकांगी विचार केलेला नसतो की केवळ मोक्षमार्गाचाच विचार ज्याच्यामध्ये केलेला आहे त्याला धर्म असं म्हणतात, असं नाही. धर्म हा तुमच्या सांसारिक वैभवाधिकाच्या आड येत नाही, सांसारिक उन्नतीच्या भौतिक सुखांच्याही आड येत नाही. उलट भौतिक सुखांचाही विचार धर्माच्या अंतर्गत होतो, आणि त्याच्याबरोबरच पारलौकिक सुखाचाही काय केला जातो? विचार केला जातो. दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक अशा असल्या पाहिजेत असा विचार आहे, एकमेकाच्या आड येता कामा नयेत. मग ह्या गोष्टी कशाने प्राप्त होतील? तर त्या गोष्टी स्ववर्णाश्रम धर्माच्या पालनानं प्राप्त होतील. त्या वर्णाला आणि त्या आश्रमाला विहित अशी काही कर्म सांगितलेली आहेत की ती कर्मे केल्यानंतर त्या जीवाचं भौतिक कल्याणही होईल, सांसारिकही कल्याण होईल, आणि मोक्षमार्ग देखील प्रशस्त होईल. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हटलेलं आहे. ज्याच्यासाठी जे योग्य आहे, उचित आहे, ते वर्णाश्रम विहित कर्म ती कोणाचं मनोगत आहे? ईश्वराचं काय आहे? हां हां विहित कर्म. भगवंत म्हणतात आम्ही विचारपूर्वक तुला हे सांगितलेलं आहे की तू आपल्या वाट्याला आलेलं, आपल्याला प्राप्त झालेलं विहित कर्म टाकू नये. अहो मग संतांनी विहित कर्माचा त्याग करणाऱ्याला दूषणं दिलेली आहेत. न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो. तुकोबारायचं धडाधड शिव्याच देतात. अजून तुझ्या अंगी तशी स्थिती बांधलेली नाही, तेवढी विरक्ती तुझ्यात आलेली नाही, आणि असं असताना विहित कर्माचा जर तू त्याग करू पाहत असशील तर त्याला काय केलंय? तुकोबारायांनी शिव्याच घातलेल्या आहेत. कर्म हे आपोआप सुटावं, ती क्रिया हळूहळू काय व्हावी, त्याच्यापासून गळून पडावी, आपोआप सुटावं, ते सोडावं लागत नाही. कर्म का ईश्वर पूजा केली होय अपारा तोषालाय. सर्वात्मक असलेला तो जो ईश्वर आहे त्याची पूजा करण्याकरिता कोणत्या कुसुमांचा उपयोग करावा? तर स्वकर्म कुसुम, म्हणजे वर्णाश्रम विहित जे कर्म आहे ती कर्मच जणू काही पुष्प, आणि त्या पुष्पांनी या सर्वात्मक ईश्वराची काय करायची? पूजा करायची. आणि मग ते रिजलेनी वैराग्य दीजे पसायतया. मग त्या पूजेनं संतुष्ट होऊन तो आत्मराज काय करतो? वैराग्य सिद्धी प्रसाद रूपानं त्या जीवाला देत असतो. तुका म्हणे हिची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याची.
ह्या चरणात जो विचार सांगितलाय तो त्या ओवीतला काय आहे, विचार आहे. भगवंत म्हणतात की जेणे तरावे, ज्या योगे हा भवसागरातून तरुण जाता येईल तो स्वधर्मच तू काय झालास, विसरलास. अर्जुनाचा स्वधर्म काय आहे, युद्ध करणं. हा अर्जुनाचा काय आहे, स्वधर्म आहे. स्वभावही आहे आणि स्वधर्म देखील आहे. वेदानुसार अर्जुनाच्या वाट्याला, तो क्षत्रिय असल्यामुळं कोणतं कर्म वाट्याला आलेलं आहे, त्याच्या प्रसंग प्राप्त धर्म युद्ध करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य त्याच्या वाट्याला आलेलं आहे, हे कर्म त्याच्या वाट्याला आलेलं आहे. आणि तोच स्वधर्म, युद्धरूपी स्वधर्म तो काय झालेला आहे, विसरलाय. भगवंत म्हणतात की तू अजूनी का न विचारिसी, काय हे चिंती तू आहासी, स्वधर्म तो विसरलासी, तरावे जेणे, तरुण जावे, मुक्त व्हावं. याच्यामध्ये धर्माचं फळ सांगितलेलं आहे. धर्मपालन जर आपण केलं तर त्या धर्मपालनाचा परिणाम काय हो, त्याचं फळ काय, तर तो जीव काय होतो, ही भवनदी तरुण जातो, मुक्त होतो. मी म्हटलो धर्मामध्ये दुहेरी विचार केलेला आहे. इहलौकिक कल्याणाबरोबरच पारलौकिक कल्याणाचाही विचार केला. क्षत्रियानं जर युद्ध केलं तर काय होईल, ठीक आहे, एक तर तो युद्ध जिंकेल किंवा त्या युद्धात मरेल, येईल की नाही पुढे, हत्वा वा प्राप्सेसी स्वर्गम, जितवा वा भोक्षेसे, जिंकला तर या पृथ्वी तळाचं राज्य तो उपभोगेल. आणि समज त्या युद्धामध्ये जर त्याची जीवितहानी झाली, हत्वा वा प्राप्सेसी स्वर्गम, सरळ तो कुठे जाईल, स्वर्गाला प्राप्त होईल, दिव्य लोकांतराला काय होईल, प्राप्त होईल. म्हणजे उभय दृष्टीने त्याचा काय आहे, लाभच आहे. म्हणून स्वधर्म करण्यामध्ये, स्वकर्तव्य करण्यामध्ये मनुष्यानं चुकू नये. आणि हा मात्र आपला युद्धरूपी स्वधर्म तो विसरू पाहतो आहे. म्हणून भगवंत म्हणतात तू अजूनी का न विचारीसी, काय हे चिंती तू आहासी, स्वधर्म तो विसरलासी, तरावे जेणे. जेणे योगे, ज्या योगे हा भवसागर तरुण जाता येईल तो स्वधर्मच तू विसरलास. हे पहा, भगवंताने प्रत्येकाला उद्धरून जाण्याकरिता हे स्वधर्मरूपी साधन हातात दिलेलं आहे. प्रत्येकाकडं ते साधन आहे. त्याने काय करायचं नाही, दुसरं काय करायचं, आपल्या स्वधर्माचं निष्ठेनं पालन करायचं, निष्काम भावनेनं वाट्याला आलेलं कर्म करायचं. त्या योगे काय होईल, तरावे जेणे, स्वधर्म तो विसरलासी, तरावे जेणे. तेवढ्यानंच आपण काय होऊ, हा भवसागर सहज लीलया तरुण जाऊ. या कौरवा भलते झाले, अथवा तुझची काही पातले, की युगची हे बुडाले जरी येथ. या कौरवा भलते झाले, अथवा तुझची काही पातले, की येथ जरी हे युगची बुडाले. या कौरवा भलते झाले, ह्या कौरवांचे वाटेल ते झालं. अथवा तुझची काही पातले, किंवा तुझ्यावरच काही प्रसंग आला, तुझ्यावरही काही संकट प्राप्त झालं. येत जरी हे युगची बुडाले, अथवा की येत जरी हे युगची बुडाले, की म्हणजे अथवा किंवा आज यावेळी जरी हे सर्व युगच म्हणजे हे जगच काय झालं, नष्ट झालं, युगांत जरी झाला तरी स्वधर्म एक आहे, तो सर्वथा त्याज्य नोहे. मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. ह्या दोन्ही ओव्यांचं एकत्र काय करायचं, चिंतन करायचं, युग्म आहे त्याचं. भगवंत काय म्हणतात की या कौरवा भलते झाले. भलते म्हणजे हवं ते, वाटेल ते. या कौरवांच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रसंग गुदरला, किंबहुना ते सर्व मेले, तरी देखील त्याची काळजी करण्याचं तुला काही कारण नाही आहे. स्वधर्माचं आचरण करत असताना तुला हा नसता विचार, नसती उठा ठेव करायचं कोणी सांगितलेलं आहे. तुला काय करायचं, तुझ्या स्वधर्माचं पालन करायचं. मग ते स्वधर्म पालन करत असताना, स्वधर्म म्हणजे युद्धरूपी स्वधर्म पालन करत असताना हे भले सर्व कौरव तुझ्या हातून मेले तरी तुला त्याचा विचार करण्याचं काही कारण नाही आहे. कारण तू काय करतो आहेस, तुझ्या स्वधर्माचं पालन करतो आहेस. या कौरवा भलते झाले,
या कौरवांना वाटेल ते झालं. वाटेल ते झालं म्हणजे काय, होऊन होऊन काय होईल, हे कौरव सगळे मरतील. मरेना का मेले तर तुला त्याचं काय करायचंय. अथवा तुझची काही पातले किंवा तुलाच काहीतरी झालं, त्यांच्यावर जसा प्रसंग अगदी तसाच तुझ्यावरती देखील प्रसंग काय झाला, उपस्थित झाला. होऊ दे म्हणे की युगची हे बुडाले जरी येत, जरी येत हे युगची बुडाले, किंवा हे युग जरी काय झालं बुडालं, हे जगत सर्व काय झालं नष्ट झालं, तरी देखील तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नव्हे. भगवंताला म्हणायचंय की जो स्वधर्म आहे तो कोणत्याही प्रसंगी त्यागण्यास योग्य नाही, त्यागणं उचित नाही. काय काय झालं, या कौरवा भलते आले, या कौरवांचं वाटेल ते झालं, तरी देखील स्वधर्म त्यागण्यास योग्य नाही. अथवा तुझची काही पातले किंवा तुलाच काहीतरी झालं, तरी देखील स्वधर्म त्यागणं योग्य नाही. की युगची हे बुडाले जरी येत, आणि जरी हे जगत बुडण्याची वेळ आली, तरी देखील स्वधर्म त्यागणं योग्य नाही. आणि तू काय करू पाहतोस, स्वधर्माचा त्याग करू पाहतोस. स्वधर्म तो विसरलासी तरावे, जेणे जेणे योगे तरावे, तो स्वधर्मच तू काय झालेला आहे, विसरलेला आहे. असा आहे धर्म. हा काही प्रसंगी आपल्याला अत्यंत कठोर असा वाटतो, परंतु आता त्या धर्माचं फळ जर उभय कल्याण करणं हे असेल, तर तेवढी कठोरता त्यात असणं हे काय आहे, अपरिहार्य आहे. हे पहा, अधिक फलप्राप्ती ज्यातून होते अशी जगातील कामं हे काही सोपे असतात का, तेवढी जोखमीची तेवढी जबाबदारीचीच असतात की नाही. लोक म्हणतात ह्या माणसाला एवढा लाखभर रुपये पगार आहे, पण तुझ्यापेक्षा अधिक जबाबदारी त्याची आहे, थोडीशी चूक झाली तर त्याला आतमध्ये जावं लागेल. तुला 15-20 हजार रुपये तू पगार घेतोस, काय करतोस, झाडलोट काहीतरी करतोस, पण जबाबदारी आहे का काही. आणि तू म्हणतो मला एवढं झाडलोट करावी लागते, उठाठेव करावी लागते, 20,000च पगार मिळतो. तो साहेब नुसता खुर्चीवर बसलेला असतो त्या ऑफिसमध्ये, त्याला लाख रुपये पगार, पण सगळ्या कंपनीची किंवा त्या सगळ्या कार्यालयाची जबाबदारी त्याच्यावर आहे ना. जोखीम आहे की नाही. थोडं बहुत काही मागं पुढं झालं तर जबाबदार कोणाला धरल्या जाईल, त्याला धरलं. मग तसंच धर्माच्या प्रांतामध्ये धर्मपालनाचं फळ जर एवढं मोठं असेल, तर थोडीशी कठोरता त्यात काय आहे, अपेक्षित आहे, अपरिहार्यच आहे, टाळता येणं शक्य नाही आहे. म्हणून कधी कधी असं वाटेल की किती कठोर सांगतात की कौरवांना काही भलतं झालं तरी देखील स्वधर्म त्यागू नये, तुला देखील काही भलता प्रसंग तुझ्यावर आला तरी देखील स्वधर्म त्यागू नये. हे जगची बुडालं, लक्षात लग, युगची हे बुडाले जरी येत. भगवंत म्हणतो हे युग जरी बुडालं तरी देखील तुझा तो जो एक स्वधर्म आहे तो सर्वथा त्याज्य नव्हे. पुढची उभी, तरी स्वधर्म एकू आहे तो सर्वथा त्याज्य नव्हे. मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे, तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे तो मुळीच टाकता येत नाही, तो सर्वथा त्याज्य नव्हे, तो मुळीच त्याचा त्याग करता येणं शक्य नाही. मग पाहे असं विचार तू कर की कृपाळूपणे तरी जेल काय, हे दया केल्यामुळं या शत्रूवर तू जी दया करतो आहेस, कृपाळूपणा दयाळूपणा ही गोष्ट ठीक आहे, नैतिक आहे, पण असं असलं तरी देखील हे अर्जुन आता तुझ्या ठिकाणी जागृत झालेला हा जो कृपाळूपणा आहे हा या प्रसंगी उचित आहे का. हा कृपाळूपणा जो तुझ्या ठिकाणी आता उपस्थित झाला हा भ्रममूलक कृपाळूपणा आहे. भ्रमाण कृपा तुझ्या ठिकाणी उत्पन्न झालेली आहे. साधूच्या ठिकाणी दुसऱ्या जीवांप्रती जी करुणा उत्पन्न होत असते त्या साधूच्या हृदयात ती वेगळी आहे, आणि तुझ्या हृदयात या स्वजनांना पाहून जी करुणा उत्पन्न झाली ही कशी आहे, वेगळी आहे. साधूच्या ठिकाणी समत्व दृष्टी आहे, लक्षात. परदुःखे दुःखितम, दुसऱ्याच्या दुःखाने तो काय होतोय, दुःखी होतोय. दुसऱ्याच्या परसुखी सुखित्वम, दुसऱ्याच्या सुखानं काय होतोय, तो सुखी होतोय. त्याचा बोध व्यापक आहे, जगची देह जाहले, लक्षात आलं का. तो त्याचा बोध केवढा आहे, जणू काही हे जग म्हणजे माझा काय आहे, देह आहे, आणि हे सगळे जीव म्हणजे या माझ्या एकाच देहाचे काय आहेत, अवयव आहेत. एवढा त्याचा उच्च बोध असतो. म्हणून त्याच्या ठिकाणी दुसऱ्या जीवांप्रती जी दया निर्माण होते
ती गोष्ट वेगळी, आणि तुझ्या ठिकाणी या स्वजनांविषयी जे कारुण्य निर्माण झालं ही गोष्ट वेगळी, ही भ्रमानं झालेली आहे. अर्जुनाच्या ठिकाणी जे कारुण्य निर्माण झालं हे भ्रममूलक आहे. ते जर भ्रममूलक नसतं, उचितच असतं, तर भगवंतानं त्याचं कौतुक करायला पाहिजे होतं की दया धर्म का मूल हे. लक्षात आलं का? दया हे सर्व धर्माचं मूळ आहे, आणि अशी दया हे अर्जुना तुझ्या अंतकरणात निर्माण झाली, तू मोठा साधू आहेस, असं कौतुक करायला पाहिजे होतं. उलट त्याला देव काय करतोय? वेळोवेळी दूषणं देतोय, कारण ही दया उपयोगाची नाही. मग तरी जेल काय पाय कृपाळूपणे. या दयाळूपणानं, या कृपाळूपणानं या संसार सागरातून तुला पार होता येईल काय? लक्षात आलं का? ठीक आहे, दया चांगलीच गोष्ट आहे, कृपाळूपण ही चांगलीच गोष्ट आहे, पण ते भ्रममूलक नसावं. लक्षात आलं का? त्यावेळी त्याच्या मनात त्या स्वजनांप्रती दया निर्माण झाली. तिथं पुढं गेल्यानंतर, त्यांना पाहिल्यानंतर. अगोदर ठाऊक नव्हतं त्याला की आता ज्यांच्याशी युद्ध करायला आपण चाललेलो आहोत ते सगळे सखे स्वजनच आहेत म्हणून. लक्षात आलं. तोपर्यंत तर युद्धाची तयारी केली होती. तिथंही देवाला तो रथ मध्ये नेऊन उभं कर असं तो सांगतोय, आणि आता मात्र त्याला काय झाली, त्यांच्याप्रती अचानकच एकाएकीच काय झाली, विषम काळात दया निर्माण झालेली आहे. भगवंत म्हणतात या कृपाळूपणानं काय तुला तरुण जाता येणं शक्य आहे काय? मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे, म्हणजे जेने योगे तरावं तो स्वधर्म तू विसरलास. लक्षात आलं की? इथल्याच ओव्यांचा विचार केला तर स्वधर्म तू विसरलासी तरावे जेणे. ज्याचं पालन केल्यानं ह्या भवसागरातून तू तरुण जाशील, तो युद्धरूपी स्वधर्म तू काय झालास, विसरलास. आणि हे नसलेलं कृपाळूपण अंतकरणात काय केलंस, धारण केलं. या कृपाळूपणानं मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे, हे कृपाळूपण तू अंतकरणात धारण केल्यानं तुला काय ह्या भवसागरातून तरुण जाता येईल काय म्हटले. मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. हे पा, दया ही सर्व धर्माचं मूळ जरी असली तरी त्या दयेलाही काळाची आणि वस्तूची काय आहे, मर्यादा आहे. वाटेल त्यावेळी आणि वाटेल त्याच्यावर दया दाखवून उपयोग नाही. लक्षात आलं का? वाटेल त्यावेळी दया विषम समयी, आणि वाटेल त्याच्यावर नको त्याच्यावर दया दाखवणं हे काय उचित आहे का? आपल्या या भारतीय परंपरेमध्ये अनेक थोर थोर राजे लोकांनी नको त्या ठिकाणी शत्रूवर दया दाखवलेली आहे, आणि धर्माचा मोठा नाश झालेला आहे. तो गौरीच ना, महाराणा प्रतापांनी त्या मोहम्मद घोरीला किती वेळेस, 7-8 वेळेस काय झालं, सोडून दिलं. कशाला? त्या सर्पावर कुठं दया दाखवून चालेल काय? लक्षात आलं का? आणि मग त्या अनाठाई दाखवलेल्या दयेचा परिणाम काय भोगावा लागला? त्यांना एकट्याला नाही, संपूर्ण राष्ट्राला भोगावं लागलं, अजूनही भोगावं लागतोय. लक्षात आलं का? त्या अनाठाई दाखवलेल्या दयेचा परिणाम. ते थोर होते, शूरवीर होते, पराक्रमी होते, यात संशय नाही, पण त्या ठिकाणी दया दाखवणं उचित नव्हतं. अर्जुनाला देखील कोण्या ठिकाणी दया निर्माण झाली त्याच्या अंतकरणात, युद्धप्रसंगी. आणि कोणाविषयी? शत्रूविषयी. बरं, ते शत्रूही कसे आहेत? तो म्हणतो त्याचप्रमाणे आतताई, आणि ह्याला दया निर्माण झाली त्या आतताईंविषयी. पावनोपवे सर्वथा का दीपाधारे वर्तता नाडळी, जे 2 उदाहरणं दिली. प्रशस्त मार्गाने चालू गेलो असता कोणताही अपाय आपल्याला होत नाही, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, दीपाधारे दिव्याच्या सहाय्यानं जर आपण व्यवहार केला तर नाडळीजे न आडळीजे, कुठेही अडखळावं लागत. हे उदाहरण कशासाठी सांगितले? भगवंत म्हणतात तया परिपार्था स्वधर्मे राहटता सकळ काम पूर्णता सहजे होय. हे अर्जुना, तया परिपार्था, याप्रमाणे हे अर्जुना, स्वधर्मे राहटता, स्वधर्माने वागत असताना सकळ काम पूर्णता सहजे होय. सहजे सकळ काम पूर्णता होय. सहजच सर्व इच्छा काय होतात? पूर्ण होतात. सर्व इच्छा पूर्तीचं साधन आहे की आपल्या स्वधर्माचं आपण काय करावं? पालन करावं. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया अनेक काही संग्रामा वाचून नाही उचित जाणे.
म्हणून या लागी पाही. म्हणून याकरता तुम्हा क्षत्रियांना युद्धा वाचून दुसरं काहीही योग्य नाही, संग्रामा वाचून नाही उचित जाणे. म्हणजे असं तू जाणून घे की तुम्हा क्षत्रियांना युद्धा वाचून दुसरं काहीही योग्य नाही. युद्धरूपी स्वधर्म त्याचं जर निष्ठेनं तुम्ही पालन कराल तर सकळ काम पूर्णता सहजे होय. तुमच्या मनातील सर्व इच्छा सहजच काय होतात, पूर्ण होतात. म्हणून तुमचा असलेला जो स्वधर्म युद्धरूपी स्वधर्म तो करण्यात चूक करू नये. काय करावं, ते युद्ध करावं. त्या स्वधर्माचे काय करावं, पालन करावं. ते पालन करत असताना कशा रीतीनं करावं, निष्कपट व्हावे, उशिणा घाई झुंजावे. हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी, निष्कपट व्हावे. युद्धात कपटाने शत्रूचा घात करू. धर्मयुद्ध शास्त्राला मान्य आहे, पण कपट युद्ध मान्य नाही. लक्षात आलं का? समोरासमोर त्या शत्रूच्या समोरासमोर काय करावं, उभं राहून आपण काय करावं, युद्ध करावं. निष्कपट होऊन करावं. युद्धात कपटानं शत्रूचा घात न करता निष्कपट होऊन समोरासमोर उभं राहून उशिणा घाई झुंजावी, माराला प्रतिमार देऊ. लक्षात आलं का? ही काय करावं, युद्ध करावं. भगवंत म्हणतात हे तुला काय सांगायला पाहिजे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावर. आता प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग या ठिकाणी असल्यामुळे तुला अधिक मी काय सांगावं. लक्षात आलं का? म्हणून हे असो म्हणून हे असो. आता प्राप्त असलेलं जे कर्तव्य कर्म युद्धरूपी ते तू केलं पाहिजेस. फक्त करताना कसं करायचं, निष्कपट व्हावे. कपटानं केलेलं युद्ध शास्त्राला मान्य नाही. लक्षात आलं का? पूर्वीच्या काळी तर त्या युद्ध प्रसंगी एखाद्या शत्रूच्या हातातील शस्त्र जर तुटलं, खाली पडलं तर त्या निशस्त्र झालेल्या शत्रूवर वार केला जात नव्हता. त्याला ते शस्त्र घेऊ दिल्या जायचं, आपल्या जवळ असलेलं दिलं जायचं, त्याच्याकडे नसेल तर. आणि मग त्याच्याशी काय केलं जायचं, युद्ध केलं जायचं. ते धर्मयुद्ध होत. तशा रीतीने युद्ध कर, निष्कपट होऊन युद्ध कर, उशिणा घाई झुंजावे. धैर्यानं काय कर, युद्ध कर, माराला प्रतिमार देऊन ते युद्ध कर. हे तुला काय सांगावं, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावर काय सांगावे. आता प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग आल्यामुळं तुला अधिक काय सांगावं, हे असो. म्हणून हे असो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे दोषावे, दोषोनी मद द्यावे कसा यदा नये. जे फळांची रंगटी सांडो कया सक्कल विनती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. जला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमेघालांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण भोगणी ती लोकी. वजिर्वादी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी. विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय भवावेजी. एक म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान बसाव. येणेवरे ज्ञानदेव सुखिया घाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया घाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया घाला. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम